अभी मजा आएगा ना भिड़ो। तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताना करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी घेऊन आलोय सोप्या पद्धतीने एडिटिंग, ते पण आपल्या मराठी भाषेत. तर मित्रांनो, प्रिव्ह्यू तर तुम्ही पाहिलाच आहे. प्रिव्ह्यू आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तर अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी अलर्ट मोशन ॲपची गरज लागणार आहे आपल्याला. तर अलर्ट मोशन ॲप तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. आणि आपले 2 दिवस झाले व्हिडिओ आलेले नाहीत, तर मी या CapCutमुळे आपले व्हिडिओ आलेले नाही आहेत. तर मी CapCutचे खूप व्हर्जन बघितले, पण CapCutचे नेट ऑन केलं की अपडेट सांगते. तर तुम्ही पाहू शकता, CapCutवरतीच आपण व्हिडिओ एडिट करणार होतो, पण तुम्ही बघू शकता आता मी सगळे मोडीपीके घेऊन बघितले. सगळ्या यूट्यूबरचे मोडीपीके घेऊन बघितले, पण कोणतेच चालत नाही. तर खूप अपडेटचा प्रॉब्लेम येतो आणि त्यानंतर VPNचा पण खूप प्रॉब्लेम येतो. तर त्यामुळे आपण अलर्ट मोशन ॲपमध्येच आजचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि हा व्हिडिओ पण खूप मस्त झालेला आहे. आणि CapCutमध्ये जसे इफेक्ट आहेत तसेच इफेक्ट आपण अलर्ट मोशन ॲपमध्ये तुम्हाला दिलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला एडिटिंग करताना काही अडचण येणार नाही. आणि जर तुम्हाला एडिटिंग करताना काही अडचण येत असेल तर तुम्ही मला Instagramला मेसेज करू शकता. तर या CapCutमुळे नीट उरलं नाही, त्यामुळे मला व्हिडिओ काही बनवता आले नाही आणि अपलोड पण करता आले नाही. तर आपण आजच्या व्हिडिओला चालू करूया. तर सगळ्यात आधी तर अलर्ट मोशन ॲप ओपन करायचं आहे. तर त्यानंतर इथे प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. केल्यानंतर बिटमार्कवरती क्लिक करायचं आहे. तर बिटमार्क तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल, किंवा तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल बिटमार्क आणि शिक इफेक्ट. तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे. त्यानंतर बिटमार्क आणि शिक इफेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचं आहे अलर्ट मोशन ॲपमध्ये. तर इम्पोर्ट केल्यानंतर इथे बिटमार्कवरती बिटमार्क ओपन करायचा आहे. त्यानंतर फर्स्ट बिट लिहायचं आहे, प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे जो पण फोटो ॲड करायचा आहे तो फोटो ॲड करून 3 डॉटवरती जाऊन फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचा आहे. त्यानंतर हा फोटो शेवटपर्यंत ठेवायचा आहे. तर ठेवल्यानंतर परत तुम्हाला इथे जिथपर्यंत बीट आहे तिथे यायचं आहे. त्यानंतर इथे अशा प्रकारे फोटो कट करायचा आहे. तर अशाच प्रकारे पुढच्या बीटला यायचं आहे. अशा प्रकारे फोटो कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे कट केल्यानंतर तुम्हाला इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला ही PNG दिली आहे ती ॲड करायची आहे. ॲड केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरच्या साहाय्याने ही PNG अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायची आहे. तर ॲडजस्ट केल्यानंतर तुम्हाला इथे बॅक यायचं आहे. आल्यानंतर आपला शिक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शिक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा पहिलावाला इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. फोटोवरती इफेक्टमध्ये जायचं आहे. इफेक्टमध्ये गेल्यानंतर 3 डॉटवर जाऊन कॉप इफेक्ट करायचा आहे. तर तुम्ही बघू शकता आपण CapCutला जसा इफेक्ट आहे तसाच इफेक्ट दिलेला आहे. त्यामुळे तुम्हाला आपला व्हिडिओ भारी होणार आहे. त्यामुळे व्हिडिओला काही पण करायची गरज नाही आहे. तर आल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर केल्यानंतर तुम्हाला इथे फक्त हा वाला इफेक्ट फक्त ह्याच फोटोला द्यायचा आहे. दिल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. आल्यानंतर शिक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर हा 2 नंबरचा इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी पेस्ट करायचा आहे. तर कॉपी पेस्ट केल्यानंतर आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर इथे 2 नंबरला जो इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर अशा प्रकारे पेस्ट इफेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे बॅक यायचं आहे. आल्यानंतर शिक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. आल्यानंतर हा 3 नंबरचा इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवरती जाऊन कॉपी पेस्ट करायचा आहे.
तर कॉपी पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर ओपन केल्यानंतर आपला 1, 2, 3 नंबरच्या फोटोला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. केल्यानंतर पुन्हा एकदा शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर आल्यानंतर 4 नंबरच्या इफेक्टवरती यायचं आहे. इफेक्टवरती क्लिक फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवर जाऊन कॉपी पेस्ट करायचा आहे. तर कॉपी पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. आल्यानंतर आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर चौथ्या फोटोला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी फोटोवरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. केल्यानंतर आता हा शेवटचाच फोटो राहिला आहे. तर बॅक यायचं आहे. आल्यानंतर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर हा शेवटचा इफेक्ट आहे. त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवर जायचं आहे. कॉपी पेस्ट करायचा आहे. तर कॉपी पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. आल्यानंतर आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. केल्यानंतर हा शेवटचा इफेक्ट आपला फोटो आहे त्यावरती इफेक्टवरती क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर इफेक्टमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर आपला व्हिडिओ झालेला आहे. तर त्यानंतर इथे एक्सपोर्ट करण्यासाठी सेटिंगच्या पलीकडे एरोचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला जेवढी पण रेझोल्यूशन पाहिजे तेवढी तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर खाली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. नहीं नहीं नहीं, सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए